हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरामध्ये उद्या ऑरेंज अलर्ट, तर पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजे दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. उत्तराखंडमधील चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. यात्रेकरूंनी रोजचा प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडोंग इथल्या तिस्ता टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामामधील बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. सांगली निसर्गरंग फाउंडेशन सांगलीच्या वतीनं 10व्या वर्षानिमित्त निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया या प्रेरणादायी संकल्पनेतून सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूर अशी 10वी निसर्ग सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अजित स्मृती अविट स्मृतीचे उद्घाटन. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून दादांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक पाहायला मिळत असून त्यांच्या स्मृती सदैव आपल्या मनात राहतील अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विना परवानगी आंदोलन किंवा हिंसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्टला पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी दिली माहिती. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अजित डोवाल यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपयाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असून 1983 पासून हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक नवी दिल्लीतील संसद भवनाच्या ग्रंथालयातील जीएमसी बालयोगी ऑडिटोरियम इथं पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठीची रणनीती तसंच विविध संसदीय विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, JP नड्डा, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, जी किशन रेड्डी, अनुप्रिया पटेल तसेच भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक खासदार उपस्थित होते.